तो आओ यार, अपने कान में ईयरफोन्स डाल लो। क्या डाल भी लिए? बहुत तेज हो रहा है, बहुत तेज हो रहा सालो। नमस्कार, जय शिवराय मित्रांनो, स्वागत तुमचं आपल्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे एसके क्रिएशन। तर मित्रांनो, आपला जो व्हिडिओ आहे तो आपण कॅपकट ॲपमध्ये एडिट केलेला एकदम भारी, एकदम खतरनाक व्हिडिओ झालेलाच आहे। व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे बघायला मिळणारच आहे। त्यासाठी व्हिडिओ अजून लाईक केला नसेल तर प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राइब करून घ्या। सोबतच मित्रांनो, ह्या व्हिडिओ मटेरियल आहे ते सर्व आपल्या वेबसाईटवरती मिळणार आहे। वेबसाईट तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। जर मित्रांनो तुम्हाला आपली वेबसाईट वापरता येत नसेल तर त्यावरती आपण एक व्हिडिओ बनवला आहे। व्हिडिओची जी लिंक आहे तुम्हाला लगेच आपल्या लिंकच्या खाली मिळून जाईल। चला तर मित्रांनो, जरा वेळ घालवता आपण आपल्या व्हिडिओचा डेमो बघूया आणि एडिटिंग कसं करायचं हे मोबाईल स्क्रीन जाऊन शिकूया। You're a superhero. ओके, तर मित्रांनो, आपण जे आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आल्याच्या नंतर तुम्हाला आपलं आजचं एडिटिंग करण्यासाठी सुपर पेन आणि कॅपकट प्रो ॲपची गरज लागणार आहे। सुपर पेन तुम्हाला आपल्या प्ले स्टोरवरती इझिली मिळून जाईल आणि कॅपकट ॲप जे आहे टेलिग्रामवरती किंवा मित्रांनो तुम्हाला क्रोम ब्राउझरवरती इझिली मिळून जाईल। तर सुपर पेन मी ऑलरेडी कनेक्टिंग करून ठेवलेलंच आहे। इथे कनेक्टिंग करून घ्यायचं, त्यानंतर कॅपकट प्रो ॲप जे आहे ते ओपन करून घ्यायचं आहे। इथे न्यू प्रोजेक्ट आहे त्यावर तुम्हाला टॅप करायचं आहे। इथं फोटोजमध्ये जायचं आहे। इथं अल्बममध्ये जाऊन अल्बममध्ये टॅप करायचं आहे मित्रांनो तुम्हाला। आता तुमचा जो काही फोटो असेल तुम्ही तो फोटो ॲड करून घ्यायचा आहे। तर मी मित्रांनो माझा एक फोटो ॲड करून घेतलेलाच आहे। ॲड करून घेतल्याच्या नंतर खाली तुम्हाला ॲड आहे बघू शकता, म्हणजे आपलं गाणं जे सॉन्ग जे आहे ॲड करण्यासाठी त्यात तुम्हाला टॅप करायचं आहे। तर फाईलमध्ये जायचं आहे आणि मित्रांनो तुम्हाला मी एक 14 सेकंदा व्हिडिओ दिला तो ॲड करून तिथे इनपुट ओनली सॉन्गवरती तुम्ही क्लिक करून द्यायचं आहे। म्हणजे त्याच्यामुळे सॉन्ग फक्त जे आहे ते तुम्हाला ते येऊन जाईल। त्यानंतर मित्रांनो फोटो तिथे लॉंग प्रेस करून धरायचं आहे आणि अशा मी थोडा वाढवत आणायचं आहे। परत आपलं सॉन्ग जे आहे तिथपर जायचं आहे। आपल्या फोटोवरती क्लिक करून स्क्रिप्ट करून घ्यायचा आहे फोटो, म्हणजे एक्स्ट्रा फोटो जर डिलीट करून घ्यायचा आहे। बघू शकता अशा वेळी डिलीट करून घेतल्याच्यानंतर परत तुम्हाला पूर्ण सुरुवातीला यायचं आहे। आपलं सॉन्ग जे आहे तुम्हाला त्यावरती टॅप करायचं आहे परत आणि थोडंसं फोटो आल्याच्यानंतर इथे बिट्स नावाचा तुम्हाला एक ऑप्शन आहे, जेण्यासारखा मित्रांनो आयकन आहे बघू शकता, त्यावर तुम्हाला टॅप करायचं आहे। इथं ॲटो बीट लावून घ्यायचं आहे। ॲटो बीट लावून घेतल्याच्यानंतर थोडंसं मित्रांनो तुम्हाला लोडिंग होऊन जाईल। तो परत अजून काही व्हिडिओ आपल्याला लाईक केला नसेल तर प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या। तर बघू शकता इथे बीट जे आहे ते व्यवस्थित त्या लागलेलेच आहेत। त्यानंतर तो ओके तुम्हाला टॅप करून द्यायचा आहे। त्याच्यानंतर तुम्हाला डायरेक्ट मित्रांनो 6 सेकंद जवळ यायचं आहे। बघू शकता 6 सेकंद जो बीट आहे तिथे यायचं, आपल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि तो बघू शकता स्क्रिप्ट नावाचा ऑप्शन आहे 1 नंबर, त्यावर तुम्हाला टॅप करून द्यायचं आहे। त्याच्यानंतर मित्रांनो मधला जो बीट आहे तो सोडायचा आहे। परत पुढचा जो बीट आहे बघू शकता 8 सेकंद जवळचा त्यावर तुम्हाला टॅप करायचं आहे। तशाच प्रकारे मित्रांनो अनेक बीट सोडायचा आहे मधला आणि अनेक टॅप करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो अशा परत 12 सेकंद जवळ टॅप करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर मला पूर्ण सुरुवातीला यायचं आहे, थोडंसं बॅक यायचं आहे। इथे इफेक्ट्समध्ये यायचं आहे, इथे व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं आहे। व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर थोडंसं मला मित्रांनो ट्रेंडिंगमध्ये जे आहे आपला इफेक्ट असणार आहे, लोडिंग होऊन जाईल तुम्हाला। परत थोडंसं गेल्याच्यानंतर बघू शकता मित्रांनो याच्यामध्ये हा 1 नंबर जो इफेक्ट आहे ब्लर, हा इथून ॲड करून तो ओके क्लिक करून द्यायचा आहे। ही जी मित्रांनो जी लेअर आहे तुम्हाला बरोबर 6 सेकंदामध्ये ओढत आणायची आहे। त्यानंतर तुम्हाला काय बघू शकता 6 सेकंद जवळ आल्याच्यानंतर तुम्हाला इथे व्हिडिओ पिटमध्ये यायचं आहे। व्हिडिओ पिटमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला थोडंसं अशा वेळ पुढे जायचं आहे। इथं स्क्रिप्ट नावाचा ऑप्शन आहे त्यात तुम्हाला टॅप करायचं आहे। ओके, त्याच्यानंतर मित्रांनो हा मिरर हा जो इफेक्ट आहे ॲड करून तो ओकेवरती क्लिक करून द्यायचा आहे। इथं खाली ॲडजस्टेबल 1 नंबरला बघू शकता त्यावर तुम्हाला टॅप करायचं आहे। फिल्टर पूर्णपणे कमी करायचं आहे मित्रांनो आणि आपली साईज जी आहे व्यवस्थित अशा वेळ ॲड करून घ्यायची आहे। त्यानंतर ओकेवरती तुम्हाला क्लिक करून द्यायचं आहे। त्यानंतर परत मित्रांनो आपली जी लेअर आहे ते आपण जिथं आपला फोटो संपतो तिथं परत ॲड करून घ्यायची आहे, म्हणजे 8 सेकंदापर्यंत ॲड करून घ्यायची आहे। 1 नंबरच्या फोटोवरती परत तुम्हाला क्लिक करायचं आहे, म्हणजे 2 नंबर आपण आता फोटो कट केलेला आहे त्यावर तुम्हाला टॅप करायचं आहे। इथे ॲनिमेशनमध्ये जायचं आहे, इथे कॉम्बोमध्ये जायचं आहे मित्रांनो आणि थोडंसं मला लोडिंग घेतल्याच्यानंतर परत थोडंसं असं आपण पुढे यायचं आहे। पुढं आल्याच्यानंतर मित्रांनो ह्याच्यामध्ये इफेक्ट भरपूर आहे, तुम्ही ह्याच्यामध्ये कोणताही जरी एक इफेक्ट ॲड केला ॲड करून घ्यायचा आणि तो ओकेवरती क्लिक करून द्यायचा आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो सर्व पूर्ण एक इफेक्ट जो आहे तो कॉम्बोमधला कोणताही एक ॲड करून घ्या मित्रांनो। त्यामध्ये ॲड करून घेतलेलाच आहे तो ओकेवरती क्लिक करून द्यायचा आहे। परत मित्रांनो तशाच प्रकारे कोणताही एक इफेक्ट ॲड करून ओकेवरती क्लिक करून द्यायचं आहे। तर बघू शकता अशा वेळी झाल्याच्यानंतर अनेक इफेक्ट मित्रांनो मी ह्याच्यामध्ये जो येतो ॲड करून घेतो आणि ओकेवरती क्लिक करून देतो। तर बघू शकता अशा वेळ ॲड केल्याच्यानंतर परत तुम्हाला पूर्णपणे जिथं आपला इफेक्ट असतो 2 नंबरचा म्हणजे 8 सेकंद जवळ यायचा आहे। इथे बॉडी इफेक्टमध्ये यायचे, बॉडी इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर थोडंसं पुढे येतो ग्लोनिंग लेन्समध्ये यायचं आहे। ग्लोनिंग लेन्समध्ये आल्याच्यानंतर मित्रांनो याच्यामध्ये हा जो इफेक्ट आहे बघू शकता ॲड करून घ्यायचा आहे, तो ओकेवरती क्लिक करून द्यायचा आहे।
क्लिक करून दिल्याच्यानंतर ही जी लेअर मित्रांनो थोडीशी बघू शकता करेक्ट 10 सेकंदामध्ये ओढत आणायची आहे. त्यानंतर खाली कॉपी नावाचा इफेक्ट आहे त्यावर तुम्हाला टॅप करायचं आहे आणि ही जी लेअर थोडीशी अशा वेळ कमी करून घ्यायची आहे. म्हणजे एक नावाचा जिथं आपला इफेक्ट संपतो त्यानंतर परत दुसरा इफेक्ट पडला पाहिजे व्यवस्थितरित्या. त्यानंतर मला थोडंसं पुढे यायचं आहे. मी 10 सेकंद जवळ यायचं आहे. मी दुसरा तिसरा 3 नंबरचा फोटो जो आहे तिथे यायचं आहे. परत तुम्हाला बॉडी इफेक्टमध्ये क्लिक करायचं आहे. थोडंसं अशा वेळी लोडिंग होऊन जाईल मित्रांनो आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला कोणता इफेक्ट पाहिजे असेल तर तुम्ही ते सेट करून घ्यायचं आहे. तर मी ह्याच्यामध्ये हा जो इफेक्ट आहे ॲड करून घेतो. इथं ओकेवरती क्लिक करून द्यायचं आहे. परत मित्रांनो ही जी लेअर आहे तुम्हाला 12 सेकंद ॲड करून घ्यायची आहे. परत तुम्हाला 12 सेकंद जवळ यायचं आहे. ते व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं आहे. परत थोडंसं तुम्हाला मित्रांनो अशा खाली जायचं आहे. खाली गेल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला एक इफेक्ट बघायला मिळेल. हा ॲड करून घ्यायचा आहे. तो ओकेवरती क्लिक करून द्यायचा आहे. त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय पूर्ण मला सुरुवातीला यायचं आहे. सुरुवातीला आल्याच्यानंतर थोडंसं बॅक यायचं आहे. इथं ओव्हरलेमध्ये यायचं आहे. ॲड ओव्हरलेमध्ये यायचं आहे. वरती मित्रांनो क्लिक करून ते तुमचा इंस्टा यूट्यूबचा जो काही लोगो असेल ते लोगो इथं ॲड करून घ्यायचा आहे. आणि मित्रांनो अशा वेळी लहान करून तुम्हाला जिथं हवा आहे तिथं सेट करून घ्यायचं आहे. परत ही जी लेअर मित्रांनो पूर्ण व्हिडिओ अशा वेळी ॲड करून घ्यायची आहे. त्यानंतर बँड नावाचा ऑप्शन आहे त्यावर तुम्हाला टॅप करायचं आहे. इथं ओव्हरले किंवा डार्कन सिलेक्ट करून ओकेवरती क्लिक करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर वरती तुम्हाला 1080 पिक्सल शेअरचा आयकॉन दिसत आहे बाणाचं त्यावर तुम्हाला टॅप करायचं आहे आणि तो तुमचा जो व्हिडिओ आहे तो इथं ॲड करून म्हणजे एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. अजून एक जर व्हिडिओला आपल्याला लाईक केलं नसेल तर त्याने व्हिडिओ लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग मित्रांनो भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.